हे किरण, गेले 104 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाच्या पुस्तकाचं वाचन करतोय आणि आजचा हा 105वा दिवस. गोंदवले, सातारा, महाराष्ट्रातील हे थोर संत ज्यांनी आयुष्यभर श्रीरामाच्या नावाचा जप केला आणि श्रीरामाच्या जीवनाची महती लोकांना साध्या सोप्या भाषेत सांगतो. नामस्मरण हे अद्भुत साधन आहे आणि याच नामस्मरणाचे काय फायदे म्हणजे नाम कोणी घ्यावं, कुठे घ्यावं, कधी घ्यावं, कसं घ्यावं, काय घ्यावं आणि नामस्मरणाचे जे काही फायदे असतील, हे सगळे त्यांनी हे 365 दिवसांच्या प्रवचनरूपी पुस्तकात आपल्याला साध्या सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. आणि त्याने हे देखील सांगितलेलं आहे, की नामस्मरण करण्याकरता कोणत्या प्रकारच्या धर्माची, जातीची, पंथाची, वयाची, तुम्ही लिंगाची, स्त्री असेल किंवा पुरुष असेल, तुमच्या आर्थिक स्थितीची, तुमच्या शैक्षणिक क्षमतेची, तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी, झोपण्याच्या अगोदर, झोपण्यानंतर म्हणजे काळाची, वेळाची, तुम्ही चालत असताना, तुम्ही झोपून, तुम्ही बसून, प्रवास करत असताना, फिरत असताना, कोणत्याही वेळेला नामस्मरण करू शकतात. 1 मिनिटं, 2 मिनिटं, 1 माळ, 2 माळ, 1 तास, 2 तास, तुमची इच्छा आहे तुम्हाला किती वेळ नामस्मरण करायचं ते. कोणताही खर्च नाही येणारा म्हणजे बिनखर्चाचं आणि बिनत्रासाचं असं हे नामस्मरण रूपी साधन महाराजांनीच नव्हे, तर सगळ्याच संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता आजचं हे 105व्या दिवसाचं जे वाचन आहे प्रवचनाचं, ते आपण सुरुवात करूया आणि त्याचा आजचं हे शीर्षक आहे, संत आपल्याला जागे करतात. प्रत्यक्ष विषयापेक्षा विषय माणसांची संगत फार वाईट असते. जे विषय वाईट नसतात, पण आपली संगत वाईट लोकांबरोबर असते. हे ज्याप्रमाणे संसारात परमार्थातही लागू आहे. संगतीचा परिणाम नेहमी मनावरती होतो. शरीरावरती होतोच होतो, पण शेवटी मनावरती देखील होतो. म्हणून चांगल्या विचारांच्या माणसांची संगत करावी. चांगले वाईट हे नेहमी आपल्यावरूनच ओळखावे. स्वतःला सुधारण्याऐवजी आपण जगाची सुधारणा करायला जातो, हेच आपले चूक आहे. म्हणजे संत हेच सांगतात, की लोकांना आपण बदलू शकत नाही. जगाला बदलण्याचा ठेका तुमचा नाही आणि हां, संत हे करू शकतात कारण तो त्यांचा अधिकार आहे. तेवढी त्यांची कॅपॅसिटी, पॉवर, ताकद आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसांनी अशा गोष्टी करण्याची काहीच गरज नाही. म्हणूनच आपण जनतेला, जगाला बदलण्यापेक्षा आपण स्वतःच बदलण्याचा प्रयत्न करावा. हां, आपण त्यांना समजावून सांगावं. आपण लोकांना चांगले शब्द, चांगल्या गोष्टी समजाव्यात. पण मी याला बदलणारच, ही जी मानसिकता आहे, ती आपण ठेवली. संताला ओळखायला आपल्या अंगी थोडेतरी भगवंताचे प्रेम असायला पाहिजे. आपल्याला आपल्या ध्येयाचा विसर पडला, परंतु संतांनी आपल्याला जागे केले. चुकीची वाट चालत असताना, "अरे, तू वाट चुकलास." अशी जागृती संतांनी आपल्याला दिली. तेव्हा जिकडे पाठ होती, तिकडे आपण तोंड केले आणि पुन्हा चालू लागलो. तर मग आपण योगस्थळी जाऊ. म्हणजे संतांनी आपल्याला जे सांगितलं ना, त्याच्याप्रमाणे वागणं आपलं असलं पाहिजे. त्याच्यामागे कोणत्या प्रकारचा कार आहे, कसं, याचं मागचं कारण काय? तुमच्या ह्याच्या मागचा उद्देश काय? अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या मनातच आणून इतपत शुद्ध भाव आपण ठेवावा. संत आनंदरूप झाल्यावर स्वस्थ बसत नाही. म्हणजे स्वतःला फायदा झाल्यावरती ते फक्त स्वतःकरताच ठेवत नाही. ते ज्या लीला करतात, ते जगाच्या कल्याणासाठी असतात. त्यावेळीही ते आपल्या मूळच्या आनंदातच असतात. ते स्वस्थ बसलेले दिसत असले, तरी जगाचे कल्याणच करत असतात. आपण धडपड करून फुकट मरतो. त्यापेक्षा ते स्वस्थ बसून जिवंत राहतात. ते केव्हाही चांगलेच होईल. संत आनंदरूप झालेले असल्याने त्यांच्या वचनानुसार आपण जाऊया. म्हणजे ते आनंदाचं अखंड स्वरूप आहे संत. आणि त्यांनी सांगितलेलं आहे, आपण फक्त मार्ग जे त्यांनी दिलेले आहेत, ते आपण फक्त फॉलो करावे. लोकांना उपदेश करण्यामध्ये संतांचा हेतू एकच असतो, की तो हा, की जे मला कळलंय, ते लोकांना कळून लोकच सुखी होऊन द्या. मी त्यांची इच्छा हीच आहे, की सगळ्या लोकांनी सुखी व्हावं.
आनंदी व्हावा आणि तो परमनंट आनंद, टेम्पररी आनंद नाही. संत आपल्या स्वार्थासाठी सांगत असं नाही. त्यांचं म्हणणं आपल्याला खोटे कसं म्हणता येईल? प्रपंच हा दुःखमय आहे हे कळल्यावर त्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. तो संतांनी लिहिलेल्या ग्रंथांच्या वाचनाने आपल्याला कळतो. त्या ग्रंथात सांगितलेले आपण करावे. आपण ग्रंथामध्ये जे वाचतो ते जर आचरणात आणले नाही, तर त्या वाचनाचा काही उपयोग नाही. वाचनाचे मनन झाले पाहिजे. साधन व वाचन बरोबर चालावे. हे संतांनी नामस्मरण करायला सांगितले ते आपण करावं. त्यांनी जे काही सद्ग्रंथ लिहिलेले आहेत, त्याचं वाचन करावं. नुसतं वाचनच करू नये. म्हणजे फक्त त्याची पारायणाच्या वरती पारायण करण्यापेक्षा आपण त्याच्यामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्याचं आपण आचरण केलं पाहिजे. ते जर आपल्या आचरणात आणलं, तर आपल्याला त्याचा फायदा होईल. ज्या संतांचा ग्रंथ असतो, त्यांच्या कृपे वाचून तो नीट समजणार नाही. त्याची इच्छा असल्याशिवाय म्हणजे आपण त्यांनाच विनंती करावी, की तुम्ही हे माझ्याकडून वाचन करून घ्या. तुम्ही माझ्याकडून ह्याच्यातले जे सांगितलेल्या गोष्टी आहेत, ते माझ्याकडून हे करवून घ्या. असं त्यांनाच सांगणं घालावं. ज्यांच्यावर त्यांची कृपा आहे, त्याला अंगी विद्वत्ता नसताना देखील त्या ग्रंथाचा बरोबर अर्थ अगदी स्वाभाविकपणे कळेल. विद्वान हा कल्पनेने सत्य स्वरूपाचे वर्णन करतो, पण संत मात्र निश्चयाने, खात्रीने, अनुभवाने करून काय ते सांगतात. हे ज्ञानी लोकांना वाचून थोडंफार ज्ञान येतं आणि ते सांगू शकतात. पण जोपर्यंत अनुभवात नसेल आलं, तोपर्यंत त्या गोष्टीची आपल्याला ठामपणे सांगण्याची जी शक्ती जी संतांमध्ये असते, तशी आपल्याला येत नाही. सत्पुरुषांच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनवणे हा खरा सत्समागम होय. हेच महाराजांनी सांगितलेलं आहे, की तुम्ही संत आपल्याला जागे करतात. त्यांच्या बरोबर राहा. त्यांनी सांगितलेल्या मार्गाचं तुम्ही पालन करा. त्यांनी जे सांगितलं असेल साधन ते करा. आणि ग्रंथ वाचन सांगितलं ते करा. त्यांनी काही आचरणात आणण्याला सांगितलं ते करा. ॲक्शन घ्या. सगळ्यात शेवटचं वाक्य, संतांची आज्ञा पालन करणे म्हणजे संत सेवाच होय. संत सेवा म्हणजे काय? म्हणजे बेसिकली संतांनी हे सगळं केलंय, हे आपल्यासारख्या संसारी लोकांना या दुःखातून बाहेर काढण्याकरता त्यांनी जे सांगितलं आहे, ते आपण ऐकलं, तर तीच त्यांची सेवा झाली. आता आपण 11व्या श्रीरामाच्या नामाचा जप करूया. श्रीराम, 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 श्रीराम. श्रीराम, 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 श्रीराम. श्रीराम, 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 धन्यवाद. हे 105व्या दिवसाचं जे प्रवचनाचं वाचन झालं, त्याचं तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचं धन्यवाद. आणि उर्वरित दिवस हा आपला आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावा, हीच त्या श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि ते सांगतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.